कुणाला दिलं नाही त्यांनी आतापर्यंत? कोण त्याच्या दरबारामधून खाली हाताने आलाय सांगा बरं? कुणी आलाय का त्याच्याकडून? म्हणून न मागताची कळो येईल तुम्हा. अरे न मागता त्याच्यासाठी दिलो. आता बघा, न मागता कुणाला दिलं बघा, भगवान श्रीकृष्ण आणि सुदामदेव नावाचे एक सदग्रस्त आहेत. बालपणीचा सकाळ भगवान श्रीकृष्णाचा आणि पत्नीच्या आग्रहास्तव जे संत असतात ते मागतच नाहीत बरं का देवा. संत कोणाला म्हणायचं? जे मागतच नाहीत कुणाला, त्याला काय म्हणायचं? बरं, ज्यावेळेस भगवंत म्हणतो माझं सत्व जाईल माझ्यासाठी तरी मागा. आता समजा महाराज पोट भरून जेवायला आले, पण महाराज म्हणते तुम्ही जेवले तरी प्रसाद तरी घ्या ना आमचं, बरोबर आहे का? नाही तर आमचं मग सत्व जाईल, बरोबर आहे का? थोडं प्रसाद घ्या. तसं संत मागत नाहीत, पण भगवंत म्हणतो मी मागा म्हणतोय म्हणल्यावर तुम्ही जर नाही मागितलं तर तो माझा अपमान आहे ना, बरोबर आहे का? ज्ञानदेवांनी स्वतः काय मागितलं का? पण निवृत्तीनाथ म्हणले अरे ज्ञाननाथ काहीच तू मागितलं नाहीस म्हणले, काहीतरी माग ना. माऊली म्हणले मला काही मागायची गरज नाही, तुम्ही मला सगळं काही दिलेलं आहे. अरे म्हणले पण लौकिकासाठी तरी तू मला काहीतरी माग. आणि मग त्यावेळेस माऊलीने मागितलं येत म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसायो येणे वर ये श्री ज्ञानदेव. तसं जगद्गुरु तुकोबरायला काही मागण्याची अपेक्षा नाही त्यांना, पण म्हणतात मागणे ते एक तुझं प्रत्य आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. काय दे? या संतासी निरवी हेची मज देई. या संतांच्या मला स्वाधीन कर, त्याचा एक अर्थ असा होतो. निरवणे याचा अर्थ स्वाधीन कर. दुसरा अर्थ होतो की संतांच्या जवळ ती आहे, निरव शांती आहे, तो आनंद आहे, ते आदरत आहे, ते परम सुख आहे जे इतर कोणाकडं नाही. ते इतर कोणाकडं नाही. ते सुख कुठे? सुख कुठे? सुख वसेत ठाई आणि बहुपायी संताची आहे. प्रमाण देता आली पाहिजे. सुख वसेत ठाई, बहुपायी सुख त्या ठिकाणी, शांती त्या ठिकाणी आहे. कोणाच्या ठिकाणी आहे? भगवंताच्या ठिकाणी आहे. संतांच्या ठिकाणी शांती आहे. संत हे शांतच आहेत, म्हणून तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज. शांती, शांतीचं ब्रह्म एकनाथ महाराज. स्वानंद सुख निवासी. प्रत्येक संतांच्या पुढे अशा पदव्या लावलेल्या असतात. स्वानंद सुख निवासी, निजबोध स्वरूप, आत्मलीन, ब्रह्मलीन, तत्वनिष्ठ, सच्चिदानंद स्वरूप, वेदांत मूर्ती, अशा प्रकारच्या उपाध्या आपण संतांना लावतो, कारण संत तशा प्रकारचे. आणि मुळात आपलं स्वरूप तसं तरी काय आहे? आपलं स्वरूप तरी आनंदमय स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, सच्चित आणि आनंद. म्हणून सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया आणि आनंदपदी तया मनती हरी. हरिमुखी गाता हरपली चिंता आणि त्या नाही मागुता. फार इतकं सोपं नाहीये हे. म्हणून मागणे ते एक तुझं प्रत्य आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताच्या जवळ आहे, दुसऱ्याच्या जवळ ते नाही. मग आता संताच्या जवळ काय आहे? काय संताच्या जवळ? दुसरं काय आहे का संताच्या जवळ? संताच्या जवळ आत्मबोध आहे, संताच्या जवळ नाम आहे, संताच्या जवळ स्वरूपाची ओळख आहे, संताच्या जवळ साधना आहे. बरोबर आहे का? आपल्याकडे ते आहे का? मग आपण ती प्राप्त करण्यासाठी संताकडे गेलं पाहिजे. कशासाठी गेलं पाहिजे? कशासाठी? ती साधना प्राप्त करून घेण्यासाठी गेलं पाहिजे. पण आपण ती साधना प्राप्त करून घेण्यासाठी जात नाही, आपण आपल्या संसाराचे दुःख संतांना सांगायला जातो. काय? मला असं नाही, मला अरे त्यांचं ऐका ना, आपलं घरानं कशाला मानला तिथं? त्याला कळायला पाहिजे. त्याला जर तुम्ही न मागता त्याला कळत नसेल